राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। राज्यभर सध्या ईव्हीएम मशीन घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे। काय आहे, आज राष्ट्रीय समाज पक्षाचे जे 93 उमेदवार उभा होते त्यांचा सत्कार करण्यासाठी मी प्रोग्राम ठेवलेला आहे आणि संघटनात्मक बांधणी कशी होईल, आपण कुठं कमी पडतोय, काय करतोय यासाठी आलेलो आहे। ईव्हीएम मशीनचं माझा स्वतःच पक्षाचा एक उमेदवार सुनीलदादा बंडगर, ज्याचं गाव अक्कलकोट मतदारसंघात आहे, त्यांना अतिशय खर्च आणि मोठ्या ताकदीनं लढवतं, तिथं ते स्वतः मतदानाला गेला तर तिथं 0 मतदान आले। तर आपल्या माध्यमातून एवढंच मला म्हणायचं आहे, लोकशाही जीवन ठेवायची असेल तर माझा उमेदवार माझ्या पक्षाचा स्वतःला मत देत नसेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असेल। म्हणून ईव्हीएमची चौकशी योग्य लेवलनं झाली पाहिजे, ही आमची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे। पण त्याचबरोबर पक्षाचं संघटन देखील वाढलं पाहिजे, ही महत्त्वाची भूमिका आहे। म्हणजे नुसतं ईव्हीएम मशीन एकच नाही, आपल्याला संघटनात्मक काम बी वाढलं पाहिजे, त्या दृष्टीने आजचा प्रोग्राम आणि सत्कार ठेवले कार्यक्रम। साहेब, भूमच्या एका प्रचार सभेमध्ये बोलताना तुम्ही मला मुख्यमंत्री नाही पण मला 5 मिनिटाचा पंतप्रधान व्हायचं आहे असं तुम्ही बोलला होता, त्याचं गणित नक्की काय? ज्यावेळेस आमदार माझे खासदार वाढतील त्यावेळेस त्याला अर्थ आहे। आमदार म्हणजे मुख्यमंत्र्यासाठी मारामारी चालली होती, पत्रकारांनी विचारलं तर मला काय मुख्यमंत्री व्हायचं नाही बाबा, म्हटलं माझा जो आमदार निवडून येईल त्याला मी मुख्यमंत्री करायला संधी देईल। सध्या राज्यामध्ये बघितलं तर मुख्यमंत्री पदाची किंवा गृहमंत्री पदाची एक जोरदार चर्चा सुरू आहे। म्हणजे निकाल लागल्यापासून पण अजून सत्ता स्थापन होत नाही। आता हा प्रश्न तुम्ही ज्याचे आमदार जास्त आलेत, हा भारतीय जनता पार्टी शिंदे साहेब आणि अजितदादाला प्रश्न विचारावा। माझा एकच आमदार आला आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्री बनवण्याच्या डिसिंग फॅक्टरमध्ये नाही, त्यामुळे मला बोलण्यात काय अर्थ नाही ना विषय। कुठेतरी एक समाज जो आहे तो निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची भूमिका नाही, म्हणजे एका विशिष्ट समाजावरती निवडणुका लढू शकत नाहीत, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? का कुठलाच एक समाज होत नाही, माझ्या पक्षातले आम्ही सर्व समाजाला, ब्राह्मणापासून दलितापासून सर्व मराठा दलितांना सर्वांना, एकट्या समाजावर होत नसतं। पक्ष सर्वांचा, सर्व समाजाला घेऊन गेलं तर पक्ष मोठं होत असतात। म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे 3 आमदार मराठा झाले, 1 वंजारी झाला, सर्व समाजाला आम्ही भाग देतो आणि एकट्या जातीनं काहीच होत नाही, सर्व समाजाला घेऊन जावं लागतं आपल्याला। महायुतीला या विधानसभेमध्ये खूप मोठं यश मिळालंय, त्यांच्या याच्याकडे कसं बघताय? म्हणजे नक्की तुमचं गणित त्यांचं चांगलं आहे, काही त्यांच्या ठिकाणी काही ते लाडली बहिणीचा फायदा झाला असेल, काही ठिकाणी मशीनचा फायदा झाला असेल, अशा माध्यमातून त्यांना मिळालं। त्यांचं सरकार येते, त्यांना शुभेच्छा। आम्ही विरोधात आहे, आम्ही विरोधात 5 वर्ष सर्व्हिस करू। महायुतीच्या विरोधात आम्ही एकत्रित बांधणी करणार आहोत आणि त्यांच्या विरोधात लढणार आहोत, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी महादेव जानकर यांनी दिली आहे। कॅमेरामॅन आप्पासाहेब मोहोळकर सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।